चितंते पुंडरीकाक्ष नमस्ते विश्वभावना सुब्रह्मण्य नमस्ते सो महापुरुष पूर्वज पितर कृष्णवर्णा चतुरस्तामिमानकाः यष्टाक्षोदरकाः भैड्यस्तन्नमान्यमन्नमः यो देव सवितास्माकं ज्योतिर्मादिगोचरे प्रेरयत् तत्सतद्वर्गस्तद्वरेण्यमुपास्महे विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान् तन्नमामि पुरुषोत्तमम् आकाशात् पतितोऽयं यदा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्राणं सदा वसन्तोरदयारविन्दे भवं भवामि हे काय रे बाबा, मी भरवतानाच तुला नकोसं झालं ते. ओके ओके हा हा हा. चला मग लवकर आमचे गिफ्ट द्या. वाढदिवस माझा आहे, तुम्ही सगळ्यांनी मला गिफ्ट द्यायला पाहिजे. माझ्याकडे काय मागताय? ए बाबा, हे चालायचं नाही. हा, तुम्हीच म्हणाला होतात ना आपण सगळ्यांना गिफ्ट द्यायचं म्हणून. आणि हे पण सांगितलेलं की आपण बाहेर जायचं म्हणून आणि लंचही बाहेर करायचंय. हा तुम्ही कधी म्हटलेलं नव्हतं. काम करा, तुम्ही सगळेजण मस्तपैकी बाहेर जा, हॉटेलमध्ये जा, जेवा, खा, मजा करा. मला जरा ऑफिसचं काम आहे, मला करू दे ऑफिसचं काम. अहो असं काय करताय, मुलं म्हणतात तर जाऊया ना. आणि हे ऑफिसचे वगैरे काम ना जरा बाहेर ठेव आणि जे काही कामं असतील ते देशपांडे काका करतील ना. हो करीन ना मी काम. काय हो काय जाऊ द्या हो सर, आजचा दिवस तुम्ही घरीच राहा आणि ऑफिसमध्ये मी बघून घेईन. तसं जर काही अर्जंट असेल ना तर मी फोन करेन तुम्हाला. दॅट्स लाईक अ गुड अंकल. चला मग लवकर. ओके ओके मी तयार आहे, मी तयार आहे. हा पण देशपांडे सर. अरे दिव्या ये ये. काय ग आता कशी आलीस? सर एक महत्वाचं काम निघालंय ऑफिसमध्ये. एक फॉरेन डेलिगेशन आलं, त्यांना महत्वाचं असाइनमेंट पूर्ण करायचं. त्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये यावंच लागेल. मग देशपांडे? नाही नाही, देशपांडेंना काहीच माहिती नाहीये, कारण त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. फोन करायचा आहे, एवढ्या रात्री यायची काय गरज आहे? सर तुमचा फोन नॉट रिचेबल लागतोय म्हणून आले. सॉरी. नाही या बाबा, तू अजिबात कुठे जायचं नाहीये. ठरल्याप्रमाणे आपण बाहेर जाणार आहोत. अरे परदेशातनं माणसं आले बाळा, मला जावंच लागेल. आणि ते 12 वाजेपर्यंतच इथे आहेत, त्यामुळे सर यावंच लागेल. मी चेंज करून आलोच. देशपांडे गाडी काढा. सर मी गाडी आणलीये, आपण माझ्या गाडीनेच जाऊया.
बरं, मग एक काम करा देशपांडे, आमच्या गाडीच्या पाठीपाठी तुम्ही. सर तुम्ही पुढे व्हा, मी बँकेची कामं आटपून येतो. नैवेद्यं गृहीतान् देव भक्तिमय चलाङ्कुरो इक्षतं मे वृन्दवे परन्द्रजपराङ्ग देव शर्करा खंड खाद्यानि दक्षरकृतानि च आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. नैवेद्य दाखवायचा. सर्वांनी नमस्कार करून घ्या. विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभो विष्णुं महेश्वरम् अनेक रूपदैत्यान् तन्नमामि पुरुषोत्तमम्. वसुदेव सुतं देवं कौसजाणुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आकाशात् पतितन्तोऽयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. हे काय, तू जागी अजून? का आश्चर्य वाटलं मी अजून जागी आहे म्हणून? नाही, तू एवढ्या उशिरापर्यंत कधी जागत नाहीस म्हणून विचारलं. तुम्ही एवढ्या उशिरा कधी येत नाही. तुला माहितीये ना, फॉरेन डेलिगेशन बरोबर मीटिंग चालली होती, ती लांबली म्हणून उशीर झाला. पण तुमची फॉरेन डेलिगेशन दुपारी 12 वाजेपर्यंतच थांबणार होती. बरोबर आहे, ते 12 वाजता गेले, पण त्याच्यानंतर त्याच्यावरती मग डिस्कशन आमच्या ऑफिसमधल्या मीटिंग्स, या सगळ्या भानगडीमध्ये खूप उशीर झाला. नाही, तुम्ही ऑफिसमध्ये नव्हताच. कोणी सांगितलं तुला? ऑफिसला फोन लाव, खात्री करून घे. उगाच काहीतरी बरळू नकोस. तुमचा फोन नॉट रिचेबल होता आणि तुमच्या ऑफिसचा शिपाई तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी घरी आला होता. हा, जाऊ द्या ना श्रीकांत, उगाच एक्सप्लेनेशन कशाला देताय? एक्सप्लेनेशन देता देता तुमचं प्रकरण बाहेर येईल. काय प्रकरण? कसलं प्रकरण? हेच की तुम्ही ऑफिसमध्ये होतात की आणि कुठे. मानसी, हे सगळं खूप होतंय आता, बस. मीही तेच म्हणतेय, बस करा आता. अहो, मुलं पण मोठी झालीत आपली, त्यांनाही सगळं कळतंय आता. काय कळतंय? दिव्या प्रकरण. बस करा श्रीकांत. इनफ. या घरामध्ये दिव्याबद्दल एकही अक्षर परत काढायचं नाही. ती एवढी महत्वाची का हो की तिच्यासाठी आपल्या मुलांना सुद्धा सोडू? तिच्यासाठी मी कोणालाही सोडू शकतो. एवढंच काय, तिच्याबरोबर कायमचा राहू सुद्धा शकतो. तिच्यासाठी मी कोणालाही सोडू शकतो. एवढंच काय, तिच्याबरोबर कायमचा राहू सुद्धा शकतो. पंढरी, पंढरी, अरे बाबा आले का? होय, आताच आले साहेब. पंढरी, बाबांना कधी एवढा वेळ होत नाही ना? नाही, मी बी साहेबांना पहिल्यांदाच इतक्या उशिरा येताना बघितलं. चल, मी जाते झोपायला. हा. आय एम सॉरी. रागाच्या भरात काहीतरी बोलून गेलो. झोप. सकाळी मला
खूप काम आहेत. My God. Shit. जाग कशी नाही आली. मानसी काय गे, उठवायचं नाही का मला? तुला सांगितलं होतं ना रात्री मी. मानसी 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 सर तू दिव्या बघ काय बातमी आली. ए दिव्या दिव्या हा बोला, काय बोलत होतात का तुम्ही? अरे कसला एवढा विचार करतेस? नको विचार करूस. सतत विचार काय करत असतेस तू? मला काहीतरी प्रश्न विचारत राहतेस. काय उपयोग होणार आहे का? याच्या आधी सुद्धा तू हे प्रश्न मला विचारले. कशासाठी? नको विचार करू, सोडून ते परगेटे. नाही श्रीकांत, पण ज्या दिवशी मी या घरात आले ना, तो दिवस फार विचित्र होता. आणि त्या दिवशी मी इथे आले. मला खूप अपराधी असल्यासारखं वाटतंय. अपराधी वाटण्यासारखं काय आहे मला सांगशील? तू एकटी नाही आलेस इथे. मी आणलंय तुला, ते सुद्धा लग्न करून कायदेशीररित्या. पण लोकांचा हा समज होणार ना की माझ्यामुळे मॅडम. होणार ना. लोकांना काय समज करून घ्यायचं तर करू दे, ते स्वाभाविक आहे. लोक समज करून घेणार आहेत म्हणून तू घेतलेला निर्णय बदलणार आहेस का? नाही की नाही? नको नको, हा विचारच करू नकोस. अहो तसं नाहीये. अहो तुम्ही कितीही म्हणालात तरी विचार डोक्यात येणारच ना. मग विचारच करत बस. अहो तुम्ही रागवू नका ना. रागवत नाहीये रे. सातत्याने समजून सांगायचा प्रयत्न करतोय, पण तुला समजतच नाही. मग काय करू? मग थोडासा आवाज चढला बस. जाऊन देते, भरू दे सगळं. आपण बाहेर फिरायला जाऊया का? जरा बरं वाटेल. नाही नको ना, आपण इथेच थांबूया. मी नाही करणार विचार. नक्की? नक्की. जस्ट लाईक अ गुड वाईफ. असे हसत राग. नको उदास राहूस, नको विचार करू. किती छान दे. बाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोल ना. मला फक्त तुमच्याशी बोलायचं.
म्हणजे मी तुमच्याशी बोलत असताना मला ते तिसरं कोणीही नकोय. सॉरी. ठीक आहे. बोल. बाबा ही ते कशी काय? ही इथे कशी म्हणजे? ही दिव्या इथे कशी काय? अरे कशी म्हणजे मी आणली तिला? का? कारण मी तिच्याशी लग्न केलंय म्हणून. काय? तुम्ही तिच्याशी लग्न केलंय? हो, लग्न केलंय. पण का? तसंच कारण होतं. अहो बाबा, आईला जाऊन आता कुठे 1 वर्ष होते आणि तुम्ही तिच्याशी लग्न करून मोकळे झालात? बाबा, आम्ही लहान असतो, आम्ही नासमज असतो आणि आम्हाला आईच्या प्रेमाची गरज असती ना तर ठीक होतंय सगळं. पण बाबा, आता आम्ही मोठे झालोय. साक्षी तिकडे इंजिनिअरच्या 2ऱ्या वर्गात आहे आणि सिमरन फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून स्वतःचं ब्युटिक सुरू केलं आणि मीही तुमच्याबरोबर बिझनेसमध्ये आहेच ना. मग हे सगळं करण्याची काय गरज होती? झालं तुझं बोलून? नाही, तुझं बोलून झालं असेल तर मग मी बोलतो. बोलू? काय म्हणून तू हा प्रश्न विचारलास मला? सांग ना. तुला काय वाटलं? कोण वाटलं तुझा बाप? बदफैली असं वाटतं? बायकांची लफडी करणारा वाटतो तुला तुझा बाप? कोण वाटतं कोण तुला तुझा बाप? तुझ्या आईवरही माझं तेवढंच प्रेम होतं. तुला काय वाटलं मानसीवर माझं प्रेम नव्हतं म्हणून ती जाता क्षणी मी दुसऱ्याशी लग्न केलं? इतका फालतू वाटलं तुला का गैरगुजरा वाटलं तुला मी? एक गोष्ट कधी विसरू नकोस की मी तुझा बाप आहे. एवढाच ताडामाडासारखा वाढलास ना, ते मी वाढवले तुला. स्वतःच्या पायावरती उभा केलाय तुला. कधी तुझ्या आईची जबाबदारी झटकलेली नाहीये, कधीच नाही. तुझा बाप आहे, त्या कुटुंबाचा प्रमुख आहे, तसंच मी एका कंपनीचा मालक आहे, एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे, यशस्वी इंडस्ट्रियलिस्ट. त्यामुळे जे मी निर्णय घेतो ते पूर्ण विचारांती घेतो आणि ते योग्यच असतात, लक्षात ठेव. म्हणजे तुम्हाला असंच म्हणायचं तुम्ही जे काय करताय आणि जे काय केलं ते योग्यच केलं? हो, जे करतो, जे काही केलंय ते योग्यच केलंय. आणि दिव्या काय अशी रस्त्यावर पडलेली मुलगी वाटली का तुला? चांगली मुलगी आहे ती, सुशिक्षित आहे, चांगल्या घराण्यातून आलेली मुलगी आहे. आपल्या कंपनीमध्ये काम करताना तिने कधीही केवळ नोकरी या दृष्टिकोनातून काम केलेलं नाहीये. कंपनीला स्वतःच समजून काम केलंय. सतत त्याने फक्त कंपनीच्या प्रॉफिटचा विचार केलाय त्याने. आम्ही एकत्र काम करत असताना झाली आमची मैत्री, झाले आमच्यामध्ये स्नेहबंध. पण आमच्या मैत्रीचा, आमच्या या रिलेशनशिपचा कधीही तिने गैरफायदा घेतला नाही. त्या बदल्यात तिने माझ्याकडे कधी काहीच मागितलं नाही. उलट जेव्हा कंपनीमध्ये आमच्या मैत्रीची चर्चा व्हायला लागली ना, तेव्हा या दिव्याने कंपनी सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. राजीनामा देऊन निघून चालली होती ती. मी अडवलंय तिला. का अडवलीत तिला? आणि काय गरज काय होती तिला अडवण्याची? तुम्ही तिला त्यावेळी जर अडवलं नसतात ना तर आमची आई आज जिवंत असली असती. त्यालाही तशीच महत्वाची कारणं होती. दिव्या एवढ्या मोठ्या मुंबई शहरामध्ये एकटी राहत होती. जाणार कुठं? सांग ना, जाणार कुठं? म्हणून मी तिला आधार दिला. जाऊ दे ना बाबा, मला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन नको आहे आणि त्याची गरजच नाही. फक्त एकच सांगतो, मला ती बाई या घरात नको आहे.
ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? कारण काय ना भूषण, दिव्याला मी या घरामध्ये आणलंय ते कुणाला विचारून किंवा कुणाच्या परवानगीने नाही आणलंय. मी स्वतःच्या मनाने तिला इथं आणलंय, त्यामुळे ती इथंच राहणार. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, नीट लक्षात ठेव, ती या घरामध्ये मिसेस श्रीकांत भडकमकर म्हणून राहणार आहे. देशपांडे, काळेंचा सारखा फोन येतोय, काय झालं प्रोजेक्टचं? सर खरं सांगायचं तर ते मी अजून पेपर्स वाचलेलेच नाहीये. देशपांडे, याला काही अर्थ आहे का? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, पण आपलं मालाडचं प्रोजेक्ट लॉन्च होत आहे ना, त्याच घाईत होतो मी. अरे जी काही चर्चा करायची होती, जो काही विचार मांडायचा होता, तो विचार मांडून नंतरच मी हा निर्णय घेतला. अरे पण त्यांनी काय होणार आहे? हा विचार माझ्यापेक्षा बाबांनीच करायला हवा. दिव्याला मी इथे जे आणले ना, ते माणुसकीच्या दृष्टिकोनातून. तिला असं मी वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही.